येथील कोल्हापूरच्या अंबाबाईनं ही रयतेची आशेची हाक ऐकली आणि तोच यशवंत नावाचा मुलगा पुढे जाऊन छत्रपती राजश्री शाहू महाराजांच्या नावाने त्या गादीवर छत्रपतींच्या गादीवर बसला। श्रोते, जेव्हा राजश्री शाहू महाराज अधिकारपदावर बसले तेव्हा एकीकडे जातीय विषमता आणि दुसरीकडे सावकाराच्या साखर दंडात सामान्य प्रजाही भरडली जात होती आणि अशी हृदय पिळून टाकणारी परिस्थिती पाहून छत्रपती राजश्री शाहू महाराज गैरवरून आले। मात्र प्रजेचे दुःख बघून जो राजा गैरवरून जातो तो मात्र मनाने तेवढाच कणखर आणि खंबीरही होता। त्यांना माहिती होते की जोपर्यंत मी माझ्या प्रजेचे रयतेचे दुःख समजून घेत नाही, अडीअडचणी प्रश्न समजून घेत नाही, त्यांना सोडवण्याचा प्रयत्न करत नाही, तोपर्यंत मी आदर्श राज्यकर्ता होऊच शकत नाही। म्हणून त्यांनी सामान्य पोशाख परिधान केला, आजूबाजूला एकही अंगरक्षक नाही आणि त्यावेळेस अशी बातमी येत नव्हती की छत्रपती राजश्री शाहू महाराज हे कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती झाले। अशी कुठलीच बातमी नसता ते कोल्हापूर संस्थानात त्यांनी ते फिरायला निघाले। जाता जाता त्यांना एक शाळा दिसली। शाळेत त्यांनी पाऊल टाकला आणि टाकताच त्यांच्या मनात विचार आला की जर आपल्या राष्ट्राला प्रगतीच्या दिशेने घेऊन जायचं असेल तर आपल्याला सर्वात आधी पडावं लागेल ते अज्ञानापासून दूर, आणि आपल्यासोबत भक्कम साथीदार असेल तो म्हणजे आपलं ज्ञान। आणि त्यांनी आज पाऊल टाकला आणि तिथं काही मुलं खेळताना दिसत होते। त्यापैकी एका मुलाला त्यांनी बाजूला घेतले आणि विचारलं, का रे बाळा, तुमचे मास्तर कुठे गेले? तो मुलगा डोक्याला हात लावून सांगतो की आमचे मास्तर ना, आमचे मास्तर गेले असतील कुठं, हा आठवलं, पाटलांच्या शेतामध्ये त्यांनी काहीतरी काम सांगितलं बरं, हा भुईमुंगांच्या शेंगा तोडायचं काम सुरू आहे, तिथं गेले असतील। आता जाऊ द्या, तर तुम्ही एवढा प्रश्न नका विचारा जेवढे आमचे मास्तरही विचारत नाही। जाऊ द्या, तर मला सोडा, आता खेळायला जाऊ द्या। मग शाहू महाराजांनी त्याला खेळायला सोडलं आणि ते झाडाच्या सावलीमध्ये उभे राहिले आणि सावली जशी संपते तिथे 4-5 मुलं खाली मान घालून आपल्या पायाच्या दिशेने बघत गुपचूप उभे होते। शाहू महाराज त्यांच्याकडे गेला आणि विचारलं, का रे पोरांनो, तुम्ही त्यांच्यामध्ये जाऊन खेळा ना, का खेळत नाही? बघा ते किती मस्ती करताय, जा खेळा। ते निराशेने म्हणतात की आम्ही अस्पृश्य जातीचे आहोत, आम्हाला खेळू देत नाही मास्तर, आणि शिकवता तर वर्गाच्या बाहेर बसून शिकवता आणि रागवायचं पण असेल, आम्ही जर उत्तर दिलं आणि रागवायचं पण असेल तर ते जोरात काठी मारून फेकता आणि जी काठी जर आमच्या अंगाला स्पर्श झाली तर ती दुसरी काठी घेता आणि त्या दिवशी मुलांना शिकवता। तितक्यात मास्तर पळत आली आणि त्यांना असं वाटलं की असेल कोणी शहरातून आलेला 2 ओळी शिकून आलेला मुलांना काही वेडेवाकडं शिकवत असेल, म्हणून ते पळत आले। अरे, त्यांच्याशी बोलू पण नको, ते अस्पृश्य जातीचे आहेत। मग शाहू महाराज विचारतात, हळू आवाजाने विचारतात, तुम्ही कुठे गेले होते? हा, सांगितलं नाही का तुम्ही? का रे मुलांना, तुम्ही यांना सांगितलं नाही का मी कुठे गेलो होतो? जाऊ द्या बरं, मी तुम्हाला पुन्हा सांगतो। मी गेलो होतो पाटलांच्या शेतामध्ये भुईमुंगाच्या शेंगा तोडायला आणि मला तिथं नफाही झाला, मला भुईमुंगाच्या शेंगा पिशवी भरून मिळेल, बघा जरा। मग शाहू महाराज म्हणतात, हा विषय काही माझ्या महत्वाचा नाही, तो बाजूला ठेवा, तुम्ही या मुलांना का शिकवत नाही ते सांगा मला। मग म्हणतात, मी कुठे पडून चाललो आणि ते मुलंही कुठे पडून चालले आणि तुम्ही कुठे उद्या लगेच परीक्षा आणताय बरं? शिकवेल ना कधी, तुम्हाला काय काम आहे ते करा आणि जा लवकर। मग शाहू महाराज म्हणतात, माझं हेच काम आहे आणि तो विषयही बाजूला ठेवा आणि तुम्ही अस्पृश्य जातीचा का म्हणता, तुम्ही या मुलांना का शिकवत नाही? मग मास्तर म्हणतात की अरे, तू 2 ओळी शिकून आला आणि तुला एवढंही कळत नाही की अस्पृश्य जाती कोण राहते आणि उच्च जाती कोण राहते? आम्ही शिक्षक आहोत, शिक्षक, आणि आम्ही अस्पृश्य जातीला मान देत नाही। असं बोलता तोच त्यांनी एका मुलाला कडेवर घेतले। कडेवर घेऊन मास्तर जरा ओढून म्हटले, अरे वेड्या, काही समजतंय का तुला? त्या मुलाला हात लावू नको, तुला आंघोळ करावी लागेल। शाहू महाराजांनी त्यांचं ऐकलं आणि त्याला खाली उतरवलं आणि त्याची कपाडाची पाठी घास घासू लागला। एकाची घासली गेली की दुसऱ्याची घासू लागले, दुसऱ्याची घासली गेली की तिसऱ्याची घासू लागले। मग मास्तरांना थोडा राग आला आणि म्हणाले, का रे वेडा, काय करतोय, तुला कळत नाही का मी एकदा सांगितलेलं? मग महाराज म्हणतात, अरे मी बघतोय की यांच्या कपाळीच्या पाठीवर काही शिक्का तर नाही की अस्पृश्य जातीचे आहेत की नाही? मग मास्तर म्हणतो, अरे वेडा, तुला 2 ओळींमध्ये एवढंही शिकवलं नाही की देव आपल्याला 2 पाय, 2 हात, 1 नाक, 1 तोंड आणि 2 डोळे, 2 कान देऊन पाठवतं, तेवढंच आपण मानव म्हणून आलो, एवढं आपल्याला समाधान व्हावं, मास्तर असं सांगतात। मग शाहू महाराजांना त्यांची गोष्ट पटली। मात्र शाहू महाराज जरा रागवूनच सांगता, अरे देवाने वरून त्यांना शिक्का टोकवून मारला नाही, तू कोण आता इथं शिक्का टोकवून मारतोय? मग मास्तर जरा ओरडले, अरे तू काय 2 ओळी शिकवून आला आणि मला सांगतोय मी मास्तर आहे, मास्तर, मी मुलांना शिकवतो, तू मला शिकवतोय? तुझी लायकी तरी आहे का एवढी शिकवायची? हे कोणाला बोलताय? शाहू महाराजांना। मात्र त्यांना जाणीव नव्हती की हे शाहू महाराज आहेत। तिकडनं एक शेतकरी पळत येतो आणि आरोड्या मारत येतो की अरे असं बोलू नको, त्यांना ते शाहू महाराज आहेत, आपल्या कोल्हापूर संस्थानाचे नवीन महाराज छत्रपती शाहू महाराज आहेत। मग तो पळत आलेला माणूस त्या शाहू महाराजांच्या पायावर पडतो आणि म्हणतो, महाराज, त्यांच्याकडनं मी माफी मागतो, मात्र मनाला वाटून घेऊ नका।
महाराज म्हणतात, अरे चुकी मनुष्याकडनंच होत असते आणि तो असं पायावर पडू नको, तूही माणूस मीही माणूस. आणि मास्तरही माफी मागतात की मलाही मान्य आहे की अस्पृश्य जाती आणि उच्च जाती असं काहीही नसतं, मात्र समाजाच्या रूढी परंपरेत मी बांधलेला आहोत. महाराज म्हणतात, अरे रूढी परंपरा बनवणारा सुद्धा एक मनुष्यच असतो आणि त्याला पार करून जाणारा सुद्धा एक मनुष्यच असतो. मग तुला कोणतं मनुष्य बनायचं ते तूच ठरव. मग मास्तर म्हणतात की मी ही रूढी परंपरा मोडून जाणारा मनुष्य बनेल आणि या मुलांना मी वर्गाच्या मध्ये घेऊन शिकवेल आणि अस्पृश्य जातीचं असं काहीही म्हणणार नाही, त्यांना मुलगा म्हणूनच शिकवेल. विचार करा श्रोते हो, शाहू महाराजांनी एवढं दलितांविषयी शिक्षणास मदत केली म्हणून ते म्हणतात ना, गोर गरिबास मदत करीत गेले, मानवतेसाठी लढणार ते, मानवतेसाठी लढणार ते, दलित वस्तीतील राजे ते होऊन गेले. फुलेंचा सत्यशोधकांचा समाज वारसा पुढे नेत गेले. लोकराजे छत्रपती शाहू महाराज हे नाव अख्ख्या जगात पेटवून गेले, हे नाव अख्ख्या जगात जेव्हा महाराज युरोप दौरा करायला निघाले तेव्हा महाराजांना भौतिक प्रगतीने अधिक प्रसन्न झाले. तेथील धरणे बघून, तेथील निसर्गरम्य वातावरण बघून ते अधिक प्रभावित झाले. त्यांच्या मनात लगेच विचार आला की आपणही आपल्या भागात असे विविध प्रकारचे झाडं आणि असे विविध प्रकारचे धरणे का बांधू नयेत. आणि महाराजांच्या याच दूरदृष्टीने संकल्प आणि याच संकल्पनेने साकार झाले ते राधा नदी धरणाची संकल्पना. आणि यातूनच घडला आजचा, कालचा आणि उद्याचा समृद्ध आणि संपन्न महाराष्ट्र. विद्यार्थी मैत्रिणींनो, शाहू महाराजांनी एवढी धडपड केली की त्यांनी अख्खं आयुष्य हे लोकांसाठी वाया घातलं, लोकांसाठी वेचलं. आणि आपण आज सुद्धा त्यांचा जयजयकार करतो, हीच त्यांच्यासाठी मोठी गोष्ट. आणि आता राजेशाहीमध्ये, आणि ती गोष्ट होती राजेशाहीची, मात्र ही गोष्ट आहे लोकशाही. राजेशाहीमध्ये राजांना महत्त्व असते आणि लोकशाहीमध्ये लोकांना. आणि आपण लोकशाहीचे भोगते असूनही छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा, छत्रपती राजश्री शाहू महाराजांचा जयजयकार का करतो. मला हाच प्रश्न पडतो की आपण त्यांचा जयजयकार का करतो. कारण ते जेव्हा त्यांच्या राजेशाहीत होते तेव्हा त्यांनी स्वतःला कधी राजा म्हणून सिद्ध केलं नाही. त्यांनी स्वतःला राजा म्हणून सिद्ध केलं नाही, तर मी तुमचा प्रतिनिधित्व आणि निर्णय निर्धारक म्हणून सिद्ध केलं. आणि जे निर्णय ते घेत होते ते त्यांच्या समाजाला, त्यांच्या लोकांना ते आवडत होते. त्यांना ते संतोषकारक आणि म्हणजे संतोषकारक आणि समाधानकारक वाटत होते. आणि आताचे राजे कसे करतात, बाबांनो माझ्याकडे लक्ष द्या, बाबांनो माझ्याकडे लक्ष द्या, मी तुमचा राजा, मी जे निर्णय घेईन ते तुम्हाला मानावेच लागतील. मात्र आताची प्रजाही तेवढीच धीट आहे आणि ते त्यांचे निर्णय मानत नाही, कारण त्यांना ते असंतोषकारक आणि असमाधानकारक वाटतात. म्हणून आपण एवढे 450 वर्ष झाले म्हणून आपण त्यांचा जयजयकार करणं सोडत नाही. जाता जाता एवढेच सांगते की माणसांच्या ओळखीचा माणसांचा राजा, की माणसांच्या ओळखीचा माणसांचा राजा, माणसात माणूस की म्हणणारा राजा. राजा म्हणावं की तुला मायबाप म्हणू, राजा म्हणावं की तुला मायबाप म्हणू, माया दिली पोटातल्या पोरावानी जणू. एकदाच देवदूत पाठवला देवानी, पुन्हा असा नाही राजा पाहिला कुणी, पुन्हा नाही असा राजा पाहिला कुणी. बोला छत्रपती राजश्री शाहू महाराज की जय. बोला छत्रपती राजश्री शाहू महाराज की जय. जय शिवराय. धन्यवाद.